शिवाजी महाराज ग्रुप आज AI पद्धतीचा शिक्षणामध्ये होणारा वापर, त्याचे फायदे आणि त्याचे भविष्य यावरती सादर करत आहे. AI हा शब्द नवीन आहे. त्याचा जर अर्थ म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात. पण कृत्रिम बुद्धिमत्ता याची अशी स्पेसिफिक व्याख्या नाही. मग ती व्याख्या म्हणजे काय, तर संगणकाचे जे कार्य करण्याच्या पद्धतीचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता खूप वापर चाललाय. जो रोजचा आपण व्हॉट्सअप वापरतो, त्या व्हॉट्सअपच्या सर्च बारच्या वरतीच AI येत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर साधं ऑलिम्पिक स्पर्धा हे जर नाव टाकलं तर ऑलिम्पिकच्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये इन डिटेल माहिती बघायला मिळते. दुसरं त्याचं उदाहरण बघितलं तर चॅट जीपीटी वरती तुम्हाला अर्ज कसा करायचा, तिथून तुम्ही टाकून कसं करायचं इथपर्यंत सगळी माहिती तुम्हाला, तुम्ही फक्त तिथं नाव टाकलं की तुम्हाला उपलब्ध होते. आणि दुसरं आहे अमेझॉन स्पीकर्स, अलेक्सा स्पीकर्स. तुम्ही त्या स्पीकरला जरी सूचना दिली तरी तो बोलत राहतो. ठीक आहे, AI ची आपली आजची रोजची आपल्या वापरात असणारी उदाहरण आहे. आता या AI चा फायदा काय होतो, तर त्याचा पहिला फायदा आहे वैयक्तिकृत शिक्षण. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा अनुभव हा वैयक्तिक मिळतो. त्याला 4 चौघांबरोबर शिकावंच, त्याच्याबरोबर बसावंच अशी अपेक्षा नाही. त्याची ताकद आणि कमकुवतता, शिकण्याची शैली आणि गती समजून त्याचं शिक्षण होतं. त्याची वाढलेली कार्यक्षमता पाहायला मिळते, कारण AI विविध प्रशासकीय कार्ये स्वयंचलित करू शकतं. उदाहरणार्थ, आज आपण जे पारंपरिक पद्धतीने वर्गात शिकवतोय, कदाचित उद्या ते AI पद्धतीने आपल्याला शिकावं लागेल. किंवा आपण शाळेमध्ये जे रेकॉर्ड कीपिंग करतोय ते सुद्धा आपल्याला इथून पुढे AI मार्फत करावं लागेल. तिसरा याचा फायदा आहे सुधारित प्रतिबद्धता. AI विद्यार्थ्यांना परस्पर संवादी आणि आकर्षक सामग्री प्रदान करू शकते, ज्यामुळे शिक्षण अधिक मनोरंजन आणि आनंददायक बनते. आणि यातला सगळ्यात चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे वर्धित प्रवेश योग्यता. म्हणजे जसं आपण नॉर्मली व्यक्ती जरी AI चा वापर करू शकतो, त्याचबरोबर दिव्यांग किंवा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण अधिक सुलभ बनवण्यासाठी AI चा उपयोग होऊ शकतो. आता याची जी नकारात्मक जी बाजू आहे ते जाधव सर सादर करतील. AI चे जसे फायदे आहेत, AI चा वापर आपण करून आपलं शैक्षणिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो, शैक्षणिक बाबतीत सुधारणा करू शकतो. त्याचबरोबर त्याचे काही संभावित तोटे काही असतात. त्याचा पहिला तोटा आहे नोकरीचं विस्थापन. नोकरीचं विस्थापन म्हणजे AI चा जितका वापर वाढेल कोणत्याही क्षेत्रामध्ये, तितका आता जे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांची आवश्यकता कमी होईल, त्यामुळे नोकऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. दुसरा आहे डेटा क्षमता. आता AI तंत्रज्ञान चालतं ते डेटावरती चालतं. डेटा संकलित करून त्यावरती प्रक्रिया करून आपल्याला पुढची काही माहिती मिळते. परंतु जर हा डेटा चुकीच्या हातामध्ये गेला तर त्याचा वाईट देखील वापर होऊ शकतो. तिसरा तोटा आहे तंत्रज्ञानावर अत्याधिक अवलंब. जितका तंत्रज्ञानावर अवलंब वाढेल तशी माणसातलं जे आपण माणुसकी म्हणतो किंवा ज्या भावना आहेत या भावनामध्ये कमतरता आपल्याला दिसून येईल. तिसरं आहे विषमता. होतं AI तंत्रज्ञान जरी अतिशय उपयुक्त असलं तरी त्याच्यापर्यंत पोहोच सगळ्यांनाच मिळेल असं नाही. कारण AI तंत्रज्ञान हे खूप खर्चिक आहे आणि त्याचा उपयोग प्रत्येक जणच करू शकेल असं नाही. जे त्याचा उपयोग करू शकतील त्यांचा विकास होईल, उपयोग करू शकणार नाही त्यांना त्याचे तोटे जास्त सहन करावे लागतील. यानंतर या सर्व विषयावरती AI च्या वापरावरती एक छोटंसं गीत सादर करतो. श्री ज्ञानदेव महाराज की जय. AI तंत्रज्ञान की जय. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. विंचू चावला, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, कसं कसं करू, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, काम क्रोधाचा विंचू चावला, तव घाम अंगासी आला.
याने माझा प्राण चालला ग ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कसं कसं करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो मला एक प्रश्न पडलाय विचारू का हा बाळा विचार कामक्रोधाचा विंचू चावला म्हणजे काय हो? अरे कामक्रोधाचा विंचू चावला म्हणजे आपण शिक्षक आहोत. आता जे मानदेश फाउंडेशनने आपल्याला माहिती सांगितलेली आहे 6 ते 9 वयोगट 10 ते 11 वयोगट आणि 12 ते 14 या वयोगटानुसार तू मुलांना वॉर्मअप दे प्रशिक्षण दे आणि फक्त चिंता करता खेळू नकोस ग ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कसं कसं करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण मनुष्य म्हणजे आपण सगळे मनुष्य इंगळी अति दारुण मद नांगा माझला तिन मनुष्य इंगळी अति दारुण मद नांगा माझला तिन सर्वांगी वेदनेची जाण या इंगळीची ग ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला कसं कसं सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो बोला बाळा विंचू माहिती पण फिगडी म्हणजे काय इंगळी म्हणजे पूर्वापार शिक्षण आपण पूर्वीपासून आपल्या सरांनी जे शिकवले ते आपण शिकवतोय पूर्वापार शिक्षण असे न करता मुलांची क्षमता शोधा आणि त्या क्षमतेचा सर्वांगीण व्यायाम घ्या त्या मुलांच्या मसल आणि मग काय होईल अशा मार्गदर्शनानं तो चांगला शिकेल ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कसं कसं करू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो महाराज बोल बाळा. मग या उपचाराचं काय आ, शेवटचे 2 मिनिट अरे बाबा AI तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीनवर आधारित हे असतंय त्याचा फायदा मुलांना होतोय AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाळा हे काका पण या अचूकतेवर विश्वास ठेवायचा का हो विश्वास हा प्रत्येक गोष्टीवर ठेवावा त्या गोष्टीकडे चांगल्या दृष्टिकोनाने पाहावे आणि साधा नियम आहे बाळा लाल चष्मा घातला जग कसे दिसणार हिरवा चष्मा घातला जग कसे दिसणार काळा चष्मा घातला जग कसे दिसणार अरे आपल्या दृष्टीवर जग अवलंबून आहे बाळा आणि म्हणून मानदेश चॅम्पियन्सच्या टीमनं त्यांच्या संस्थेनं 5 दिवसात जे आपल्याला काही ज्ञान दिले ना त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करा याच पद्धतीनं आपले जे प्रशासनाधिकारी साहेब आहेत त्यांचा स्टॉफ आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करा आणि या सर्वांच्या उपदेशानं मार्गदर्शनानं आपले विद्यार्थी चढतील झरझरा त्यांचा विकास होईल ग ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कसं कसं करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो महाराज आमचं आता डोळं उघडलं